गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कांदिवली पूर्व येथील समतानगर पुनर्विकास प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीच मंत्री शंभूराज देसाई यांना घेरले। रहिवाशांना केवळ आश्वासनांवर बोळवण करून विकासाला पाठीशी घालू नका, रखडलेला पुनर्विकास कधीपर्यंत मार्गी लागेल ते सांगा, अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। दरम्यान एप्रिलपासून या कामाच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यांनी घेतला जाईल। या कामात दिरंगाई झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेलं आहे। हा विकासक 45 मजल्यांच्या 2 लक्झरी टॉवर्सची जाहिरात करतो। का हिम्मत आहे सभापती महोदय? आणि कोण म्हाडाचे अधिकारी येते? इतके वर्ष झाले अशा प्रकारची जर घटना या प्रकारच्या विकासकांच्या संबंधात होणार असेल तरी गंभीर बाब आहे। आणि सभापती महोदय, 1-2 नाही सभापती महोदय, जवळपास 250 कुटुंब या विषयासाठी रस्त्यावर आहेत। प्रश्न विचारा। अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे सभापती महोदय। या विषयाच्या संबंधामध्ये एक मीटिंग माननीय मंत्री महोदयांनी घेतली। ही मीटिंग घेतल्यानंतर आज 7 महिने उलटून गेले सभापती महोदय। राज्यमंत्र्यांनी म्हाडाच्या लोकांची बैठक घेतली, विकासकांच्या सोबत बैठक घेतली सभापती महोदय, पण 7 महिने झाले हे असंवेदनशील प्रशासन ठप्प आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मराठी माणसाला मराठीच ठिकाणी जागा द्यायचा विचार करताय। मग माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असे कोण धारीतले शुक्राचार्य आहे, कोण अधिकारी आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा व्यवहार करताय? सभापती महोदय, या विकासकांना टर्मिनेट करून, कारण ऑलरेडीच त्या लोकांनी त्यांना टर्मिनेट केलाय सभापती महोदय, त्यांना तीच जागा किती तारखेपर्यंत मिळतील तोपर्यंत त्यांची परमिशन्स थांबवता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं 2015 ते 2026 एवढा कालावधी ज्या अधिकाऱ्यांमुळे गेला त्याच्यावर चौकशी बसून कुठली कारवाई करण्यात येईल? झारीत शुक्राचार्य कोण बसले त्यांचे डोळे फोडले पाहिजेत, जे झारीत बसले शुक्राचार्य त्यांचे। आणि कोण प्रकल्प करायला देत नाहीये? प्रवीण दरेकर तिथे पाठीमागे तुम्ही त्यांना कॅबिनेटचा दर्जा देऊन त्यांना स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीतलं एक सरकारचं धोरण दिलेलं आहे, ते बाजूला राहतात। त्यांच्या बाजूचा स्वतःचा प्रोजेक्ट जर ते करू शकले नाहीत तर ते काय महाराष्ट्रात जाऊन सांगणार आहे की आम्ही महाराष्ट्रात एवढे प्रोजेक्ट करतो म्हणून? जे लोक जात आहेत त्यांना द्या, काहीतरी याच्यामध्ये दिशा ठरवा। आज तिकडच्या लोकांना भाडं नाहीये, काही घरं बांधली, ही घरं कशी बांधली, काय झाली त्याच्यात भानगडी, किती वर्ष लागली याच्यात मी जात नाहीये, परंतु जे उरलेले लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये आज गेले कित्येक वर्ष हा विषय चालू आहे आणि याच्या बाबतीतला ठोस निर्णय शासन कधी घेणार आहे? हा संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचा म्हाडाचा कारभार असा भोंगळ सगळा आहे आणि याच्या जबाबदार जे आहेत ते अधिकारी, विकासक यांचा एक कनायवन्स, त्यांची एक रॅकेट बनलेली आहे। आणि आपल्याही लक्षात येते, तुम्हालाही तुमच्या काही अडचणी आहेत या आम्हालाही कळतंय, पण नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई करा ना। आमचं म्हणणं तेच आहे की त्या विकासकाला पाठीशी घालणारे जे अधिकारी असतील, फक्त भाडं दिलं म्हणून त्याच्यातनं त्यांना सूट नाही मिळत किंवा पळता येत नाही त्यांना, असं नाही होत तसं। आणि म्हणून जसं भारतीय यांनी प्रश्न विचारला किंवा आम्ही सगळेच त्या विषयावर आग्रही आहोत, अधिकारी आणि विकासक म्हणजे तो बिल्डर यांच्याशिवाय हे होणार नाही। आणि हे सर्रास चाललंय, मुंबई पुणे महत्वाची शहरं आहेत तिथे तर असं सर्रास चाललंय। आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना, जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांच्या सह्याने हे सगळं काम होतं, त्यांच्यावर कारवाई करणार का? अगदी मुख्य अधिकाऱ्यासहित। या संदर्भामध्ये 1 एप्रिल 2026 पासूनच्या प्लॅनचा बारचार्ट, टाइम लिमिट त्याला जी काय घालून दिलेली आहे आणि या बाबतीत माननीय राज्यमंत्र्यांनी त्या बैठका 2 वेळा घेतल्या। त्या बैठका घेताना भाडेकरूंचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, म्हाडाचे अधिकारी, राज्य स्तरावर गृहनिर्माण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांच्या समोर बैठक होऊन, मिनिट्स होऊन त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे। आता एवढं त्याला स्टॅट्युटरी बाइंडिंग असताना मी परत सांगतो सन्मान्य अध्यक्ष महाराज, जर ते फॉलो केलं नाही तर एप्रिल नंतर दर 3 महिन्यांनी, मी सांगतोय ना, दर 3 महिन्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ, मी स्वतः फॉलोअप घेईन। आणि जर त्याला डिले झाला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू।